नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जी-डी म्हणजे जनरल ड्युटी या भरतीसाठी 2026ची परीक्षा पूर्ण झाली असून 31 मे 2026 रोजी अंतिम शिफ्टचा जो पेपर आहे हा पार पडला. आता सर्व उमेदवारांचं लक्ष जे आहे आन्सर की उमेदवारांची जी उत्तर तालिका आहे आणि संभाव्य कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो याकडे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आन्सर की ही कधीपर्यंत येऊ शकते, पेपरचा जो लेवल आहे, पेपरची काठिण्य पातळी ही कशा पद्धतीची होती, त्याचबरोबर महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे फक्त महाराष्ट्रासाठीची ही कट ऑफ कुठपर्यंत कितीपर्यंत जाऊ शकते, किती मध्यम राहील, किती जास्त हाय जाऊ शकते आणि पुढे या सगळ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी कशा पद्धतीने तयारी करावी. तर सर्वप्रथम जर आपण पेपरबद्दल बोलायचं झालं तर एस-एस-सी जी-डीचा पेपर जो आहे एकूण 80 प्रश्न विचारण्यात आले होते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे पेपर एकूण 160 गुणांचा होता. यामध्ये जी के होतं, गणित, रिझनिंग आणि हिंदी व्याकरण असे प्रत्येकी 20 प्रश्नांचे 4 विभाग होते. पेपरचं जर काठिण्य पातळी पाहिलीत, स्तर पाहिलात तर ना तो सोपा होता ना खूप कठीण होता. म्हणजे मध्यम स्वरूपाचा असा पेपर म्हणता येईल. जास्त सोपा पण नाही, जास्त हार्ड पण नाही. बहुतांश विद्यार्थ्यांच्या मते पेपर मध्यम ते थोडासा कठीण अशा पातळीचा होता. ज्यांची तयारी चांगली आहे त्यांना थोडासा चांगला सोपा किंवा मध्यम स्वरूपाचा पेपर गेलेला आहे. जी के विभागामध्ये काही प्रश्न अपेक्षेपेक्षा अवघड आले होते. अनेक विद्यार्थ्यांना 5 ते 6 प्रश्न सोडवताना अडचणी आल्या. त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा काही प्रश्न कठीण होते. म्हणजे हिंदी व्याकरणामध्ये काही अनपेक्षित असे प्रश्न म्हणजे सिलेबसमध्ये तयारी केलेल्या व्यतिरिक्त वेगळे प्रश्न विचारले गेले होते. त्याचबरोबर रिझनिंग विभागसुद्धा तुलनेनं सोपा होता. मात्र त्यातही काही प्रश्नांना उमेदवारांना परीक्षा घेतली म्हणजे काही प्रश्न त्यातसुद्धा कठीण वाटत होते रिझनिंगमध्ये सुद्धा. त्यामुळे पाहू शकता यावर्षी सर्वच जे सेक्शन आहेत त्यामध्ये फुल मार्क्स मिळवणं खूप कठीण असल्याचं दिसून येतं आहे. पेपरची काठिण्य पातळी पाहिली तर यानुसार पैकीच्या पैकी म्हणजे 180 जी गुण आहेत 180 पैकी जवळजवळ 160 गुण, मला वाटतं 160 पैकी 160 मिळवणं जवळजवळ कठीण आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे याची उत्तर तालिका आन्सर की जी आहे ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते. तर विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेली जी चर्चा आहे यामध्ये विद्यार्थ्यांकडूनच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या आणि त्यांचा जो अंदाज आहे मागील वर्षीच्या पॅटर्ननुसार एस-एस-सी जी-डी 2026ची जी आन्सर की आहे उत्तर तालिका ही 4 जून ते 7 जून 2026 दरम्यान प्रसिद्ध होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आणि आन्सर की आल्यानंतर उमेदवारांना स्वतःचे अंदाजे गुण जे आहे त्यांचे हे तपासले जाऊ शकतात आणि त्यानंतर सुद्धा आपण जो कट ऑफ आहे हा काढणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण अंदाजित कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेणार आहोत. कट ऑफबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रासाठी यावर्षीचा कट ऑफ मागील वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचं कारण म्हणजे पेपरची काठिण्य पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मध्यम, कठीण स्तर आणि काही विभागामध्ये अवघड प्रश्नसुद्धा होते. मात्र हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की केवळ विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांना असं वाटतं की मध्यम कठीण आहे म्हणून आणि अंदाजावर आधारित माहिती आहे. त्यामुळे अंतिम कट ऑफ जो आहे एस-एस-सी कडून जेव्हा जाहीर केलं जाईल तेव्हाच आपल्याला समजून येईल. त्याबाबत सुद्धा अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ आपण जाणून घेऊयात. तर काही ठिकाणी परीक्षा केंद्रांबाबत गैरप्रकाराच्या चर्चा माहिती समोर आली आहे. जर कुणाकडे ठोस पुरावे असतील तर त्यांना अधिकृतपणे एस-एस-सीकडे तक्रार नोंदवली जाऊ शकते, नोंदवावी. त्याचबरोबर आता सगळ्या उमेदवारांनी काय करायचे तर आन्सर की येण्याची वाट पाहताना फिजिकल टेस्ट जी आहे एस-एस-सी जी-डीसाठीची याची तयारी सुरू ठेवणं आवश्यक आहे. अनेक उमेदवार फक्त लेखी परीक्षेवर लक्ष देतात पण पुढील टप्प्यामध्ये शारीरिक चाचणी जी आहे त्यांची ती सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आन्सर की आल्यानंतरनं तुमची अधिकृत की सोबत चेक करायची आहे. अंदाजे गुणांची तुमची तुलना करा, गणना करा, किती मार्क्स मिळत आहेत कॅल्क्युलेट करा. विभागणी आहे तुम्हाला किती मार्क्स मिळतात म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये 40 सेक्शनमध्ये किती गुण आहेत आणि त्यानुसार तुम्हाला जर चांगले गुण असतील तर पुढील फिजिकल टेस्टसाठी तुमची तयारी जास्त अजून वाढवा आणि चांगल्या पद्धतीने करा. मित्रांनो, आन्सर की आणि कट ऑफबाबत नवीन अपडेट आली की आपण लगेचच की माहिती जी आहे तुमच्यापर्यंत
पोहोचवणार आहोत. अद्यापही आपल्यापर्यंत अंदाजित कट ऑफ जो आहे या संदर्भात एक व्हिडिओ यानंतरचा तुमच्यासाठी स्पेशल असा येणार आहे. जर माहिती आवडली असेल आन्सर कीबद्दलची, त्याचबरोबर SSC डी बाबतची ही महत्त्वाची अपडेट आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर तुकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद.